नमस्कार, मी सोरा. आज तुम्हाला करंजीचं सारण बनवून दाखवते. दिवाळी जवळ आली त्यामुळे तयारी करूया अगोदर. आणि घरामध्ये करंजीचं सारण अगोदर करून ठेवलं तर करंज्या करायला खूप सोप्या जातात. आता कढईमध्ये 2-3 चमचे हे तूप आहे बघा. तूप थोडंसं जास्त टाकायचं. आता त्यामध्ये काजू बदामाचे काप आणि यामध्ये चारोळी असेल तर टाका. आता त्यामध्ये टाकते मी 1 वाटी रवा. आणि रवा छान असा खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि 1 पाव मैद्यासाठी हे सारण परफेक्ट आहे. तर या ठिकाणी रवा भाजत आलेला आहे. आता 1 वाटीला सुकं खोबरं, किती छान सोनेरी कलर आल्या ते पाहू शकता. अशा प्रकारे हे सारण तयार करायचं. आता 10 ते 12 अशा विलायची मी बारीक ठेचून घेतलेले आहे, यामध्ये टाकायचे आहे. विलायची पावडर असेल तरी चालेल, काही हरकत नाही. आता गॅस बंद करून टाकलेला आहे मी. आता हे पूर्णपणे असं हे मिश्रण आहे थंड करून घ्यायचं. गरम असताना पिठी साखर कधीही टाकायची नाही, सारण खूप कडक होते. त्याच्यामुळे सांगते मी. तुम्हाला जर कढईमध्ये ठेवायचं असेल सारण पण खाली लागता कामा नाही, पातळ कढई असेल तर लागू शकतं, त्यामुळे सारखं फिरवत राहा. आता मी काढून घेणार नाही, कढई खूप जाड आहे, यामध्ये थंड करून घेते मी. आता हे सारण पूर्ण थंड करून घेतले. त्यामध्ये आता टाकते पिठी साखर. पिठी साखर 1 वाटीला कमीच आहे. आणि छान हे एकजीव करून घ्यायची पिठी साखर. यामध्ये थोडी कमी जास्त चालेल, गोडानुसार वापरायचे. तुम्हाला गोड करंजी आवडत असेल, थोडी फिकी आवडत असेल तर त्यानुसार पिठी साखर टाका, काही हरकत नाही. अशा प्रकारे ही झालेलं आहे. कढई मी गॅसवरच ठेवली होती, त्याच्यामुळे मी इथेच मिक्स केलेलं आहे पिठी साखर. त्याच्यामुळं गॅस चालू करायचा नाही, तुमच्या माहितीसाठी सांगते. अशा प्रकारे हे सारण तयार झालेलं आहे. नक्कीच आवडलं असेल. या दिवाळीमध्ये नक्की करा आणि करून ठेवा अगोदर पूर्वतयारी. आणि 1 पाव मैद्यासाठी आरामात होते हे सारण. कमी जास्त होऊ शकते, त्यानुसार वाटीचं माप प्रत्येकाचं वेगवेगळं असते, त्याच्यानुसार सांगते मी. नक्कीच आवडलं असेल सारण. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.